संजय राऊत यांचा केंद्राला सवाल। भारत पाकिस्तान सामन्यांमधल्या सट्टेबाजीचा भाजपला फायदा होतो का? पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रश्नांची सरबत्ती। आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून वादंग। संजय राऊत यांच्याकडून जय शहा यांचं नाव घेऊन निशाणा। आम्ही नारे देणार आणि जय शहा ऐटीत सामना बघणार, राऊतांची टीका। संजय राऊतांनी एवढंच सांगावं की भारत पाकिस्तान मॅचमध्ये ते कुठल्या बाजूने उभे राहणार की बुरखा घालून पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणार, नितेश राणेंचा खोचक सवाल। गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता आहे। गणेशोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणाचं सरप्राईज, अमित ठाकरे यांचं वक्तव्य। अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट। गणेशोत्सवाच्या काळामध्ये शाळा आणि कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी भेट झाल्याची अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा। बीडच्या मांजरसुभामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी 29 तारखेला जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करेल। आम्ही मुंबईमध्ये शांततेत येणार, मात्र यावेळेला आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, जरांगे पाटील यांचा इशारा। मुंबईत मराठे घुसणार म्हणजे घुसणार, जरांगेंचा एल्गार। मुंबईत अंधेरीमध्ये राज ठाकरेंच्या नावानं शिवीगाळ। दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबे याला अटक। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर घटना समोर। व्हिडिओ बघून मनसैनिकांची पोलिसांमध्ये धाव। कल्याण डोंबिवली शहरामधले खड्डेमय रस्त्यांमुळे आता मनसे आक्रमक झाली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून सुद्धा रस्त्यांची दुरावस्था। रस्ते द्या नाहीतर गादी सोडा अशी घोषणाबाजी। मुंबईमधल्या मालाड मालवणीच्या टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये खासगीकरणाच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं आणखी एक उदाहरण म्हणजे ही शाळा आहे, खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप। मालवणीमधल्या शाळेचं खासगीकरण करण्याचं मंत्री लोढा यांच्याकडून समर्थन। 30 ते 35 शाळा या महापालिकांच्या शाळा या संस्थांना चालवायला दिलेल्या आहेत आणि खासगी संस्थांकडे दिलेल्या शाळांचा निकालही चांगला आहे, लोढांची माहिती। शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी। केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला। सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, पटेल यांचं वक्तव्य। 2 वर्षांमध्ये जत तालुक्यामधील दुष्काळ पूर्णतः संपलेला दिसेल, आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला विश्वास। दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। ईडीच्या नंतर आता सीबीआयचे देखील अनिल अंबानी यांच्या 6 ठिकाणांवरती छापे। कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी ही छापेमारी केली होती। 11वीच्या प्रवेशापासून 1,93,000 विद्यार्थी वंचित। उर्वरित विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीची आणखी एक संधी। 26 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान शेवटची फेरी होईल। ओपन टू ऑल विशेष फेरीमध्ये 78,657 विद्यार्थ्यांचे प्रवेश। रविवारी मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक, परिणामी लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल। नाशिक आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग बंद। धरणामधील विसर्ग कमी झाल्यामुळे गोदावरी नदीचा पूरही ओसरला। गंगापूर धरण देखील 94% भरलंय। चंद्रपूर जिल्ह्यामधील घोडाझरी तलावाचं मनमोहक दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद। नागभीड तालुक्यामधील घोडाझरी तलाव हा मागच्या काही दिवसांपासून ओसंडून वाहतोय। गोंदियामधल्या पुजारी टोला धरणाचे 8 दरवाजे उघडले। 8 दरवाजांमधून 1,75,706 लिटरनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामधल्या वणी बेलखेड्यामध्ये तान्हा पोळा प्रतियोगिता पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिक बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला। विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव। काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची परंपरा। मारबतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी। मारबत मिरवणुकीच्या सोबत शहराची, समाजाची इडापिडा, रोगराई, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा नाहीशा होतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे। नागपूरमध्ये मारबत मिरवणुकीमध्ये तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांना हात घालत बडगे काढण्याची परंपरा आहे।
मारबत उत्सव मिरवणुकीमध्ये ट्रम्प यांनी भारतावरती लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडगा. भंडाऱ्यामध्ये सुद्धा बडगा आणि मारबत काढण्याची मागच्या 118 वर्षांची परंपरा. डीजे आणि वाद्यांच्या तालावरती वाजत गाजत मिरवणूक. शनी अमावस्येच्या निमित्तानं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्येचा दुर्मिळ योग. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी. श्रावण महिन्यामधील शेवटचा दिवस आणि अमावस्येचा दुर्मिळ योग. पुण्यामधल्या मानाच्या गणपतीची तयारी सुरू झाली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तयारीचा आढावा. मंडप, वाहतूक आणि बंदोबस्त यांची पाहणी. साताऱ्याच्या सातेवाडी गावच्या सरपंच वृषाली रोमण यांना दैनिक प्रभात आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान. मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार. कल्याण पश्चिमेकडच्या गोविंदवाडी बायपास पुलाला आता खड्ड्यांचं ग्रहण लागलेलं आहे. पुलावरती 10 ते 15 फुटांचे खड्डे. या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. 130व्या घटना दुरुस्ती विषयीच्या संयुक्त समितीवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकलाय. विधेयकावरील समितीमध्ये सहभाग घ्यायला खासदारांना सक्त मनाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, पंतप्रधान यांना 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या तरतुदीमधील या गुन्ह्यांच्या आरोपाखाली 30 दिवसांपेक्षा जास्त काळ कारागृहामध्ये राहावं लागेल, तर पद सोडण्याविषयी तरतूद आता घटना दुरुस्तीमध्ये ठेवण्यात आली आहे. यावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकला. संयुक्त संसदीय समितीमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी हे खासदार असतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घटना दुरुस्तीला विरोध म्हणून समितीवरती बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. सिंधुदुर्गमधल्या कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन. नितेश राणेंनी कणकवलीमधील मटका आणि बुकीवरती धाड टाकल्याच्या नंतर ही कारवाई झाली आहे. कोल्हापूरमधल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी 100 ते 150 जणांवरती गुन्हा दाखल. दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालंय. काही पोलीस कर्मचारी देखील दगडफेकीमध्ये जखमी. कोल्हापूरच्या माळी कॉलनीमध्ये एका तरुणानं अंगावरून गाडी घातल्यामुळे वासराचा मृत्यू झालाय. या प्रकरणी कार चालक हर्षल संगपाळ याला अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको पोलीस ठाण्याला स्थानिकांचा घेराव. पाडसवान कुटुंबावरील हल्ल्याच्या नंतर स्थानिक आक्रमक झाले. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. अटकेमधल्या 3 जणांवरती मकोका लावण्याची स्थानिकांची मागणी. ठाण्यामधल्या उपवन परिसरामध्ये प्राणीप्रेमींचं आंदोलन. दिल्लीमध्ये सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालाय. रामटेकच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे ते कुलगुरू होते. रामटेकवरून उत्तर प्रदेशामधल्या मूळ गावी जात असताना अपघात. पंढरपूरमध्ये शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू. भीमा आणि नीरा नदीकाठावरच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे सोलापूरमधील 41,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यामध्ये नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करायला आता सुरुवात झाली आहे. वर्ध्याच्या चिंचोली इथे शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यानं कीटकनाशकाचं औषध घेऊन आपलं आयुष्य संपवलं. शेतकऱ्याकडे बँकेचं 1 लाख तर खासगी 50,000चं कर्ज होतं. सोलापूरमध्ये झाडाच्या फांद्या कापत असताना झाडावरून पडून महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू. अतिरक्तस्राव झाल्यामुळे उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये माळी म्हणून ते कार्यरत होते. परभणीच्या बोरीमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ. 3 ते 4 लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केलाय. 6 ते 7 जणांची चड्डी गँग सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणामधील 3 जणांना अटक झाली. 15,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती. लातूर महानगरपालिकेची सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र होतीये. सलग दुसऱ्या दिवशी 2 गोदामांवरती छापा. 550 किलो सिंगल यूज प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. कोकणामध्ये गवारेड्यांचा वावर सध्या वाढतोय. रत्नागिरीमधल्या लांजामध्ये ग्रामीण भागामध्ये दिवसा ढवळ्या गवारेड्यांचा वावर.
वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी. कुशीनगर एक्सप्रेसमध्ये मिळाला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह. रेल्वे डब्याच्या शौचालयातल्या कचरापेटीमध्ये मृतदेह सापडला. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरची घटना आहे. ट्रेनमध्ये साफसफाई सुरू असताना हा मृतदेह सापडलाय. अनुभवाच्या नावाखाली एमआरपीपेक्षा जास्त दर आकारता तेव्हा पुन्हा सर्व्हिस चार्ज कशासाठी घेता? दिल्ली उच्च न्यायालयाचा रेस्टॉरंट्सना सवाल. सेवा शुल्क म्हणजे दुहेरी छळ, न्यायालयाचे खडे बोल. MiG-21 फायटर जेटचे 26 सप्टेंबरला अखेरचं उड्डाण असेल. 62 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेच्या नंतर MiG-21 अखेर निवृत्त होणार आहे. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. शुभांशु शुक्ला यांनी अंतराळामधले त्यांचे अनुभव सुद्धा राष्ट्रपतींना सांगितले. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये परिचारिका ओसंडून वाहणाऱ्या नाल्यावरून उडी मारून जीव धोक्यात घालून कर्तव्यावरती. हुरंग गावामध्ये 2 महिन्यांच्या बाळाला लसीकरण करणं आवश्यक असल्यामुळे कमलादेवींनी ही जोखीम घेतली. चीनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक भाग कोसळला. या अपघातामध्ये 12 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक लोक जखमी झालेले आहेत. पूल कोसळत असताना एक मोठा स्फोट सुद्धा झालाय. तर बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.